खासदार सुप्रिया सुळे यांना वाहतूक कोंडीचा फटका बसलाय। मुंबई पुणे प्रवासादरम्यान झालेल्या वाहतूक कोंडीत सुळे यांना 2 तास अडकून राहावं लागलं। या वाहतूक कोंडीचा व्हिडिओ देखील त्यांनी पोस्ट केलेला आहे। यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुप्रिया सुळे यांना टोला लगावलेला आहे। पाहूयात। मुंबई पुणे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती। सर्वसामान्यांना याचा फटका बसत असतो, मात्र आता खासदार सुप्रिया सुळेंनाही या वाहतूक कोंडीचा फटका बसलाय। तब्बल 2 तास खासदार सुप्रिया सुळे कोंडीत अडकल्या होत्या। वाहतूक कोंडीत अडकल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला। नमस्कार, गेले 2 तास आम्ही सगळे ट्रॅफिक मध्ये अडकलेलो आहे। सकाळी आम्ही 7 वाजता निघालो आहे ठाण्यावरनं। आता आमची गप्पा मारत मारत नवीन मैत्री झाली आहे शेजारी 2 तास बसून बसून। कारण आम्ही सगळे इकडे अडकलोय, तुम्ही बघता इकडे सगळे महाराष्ट्र अडकले। दिवस स्पेशल, जय महाराष्ट्र। किती वेळ अडकलाय? तुम्ही पण 7ला निघाला अंधेरीवरनं। दरम्यान कनेक्टिंग लिंक प्रकल्पाचं लोकार्पण झालं। यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी सुप्रिया सुळेंना टोला लगावलाय। सुप्रियाताईंनी पोस्ट केलेला वाहतूक कोंडीचा व्हिडिओ बघितला, मात्र यापुढे त्या वाहतूक कोंडीत अडकणार नाही। त्यांच्या सरकारनं थांबवलेलं काम आम्ही पूर्ण केलं, असा टोला मुख्यमंत्री फडणवीसांनी लगावला। मला आज मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची माफी मागायची आहे की त्यांना आज ट्रॅफिक जॅमचा सामना करावा लागला। बरेच लोक ट्रॅफिकमध्ये अडले। आमच्या सुप्रियाताई देखील ट्रॅफिकमध्ये अडल्या होत्या, त्यामुळे त्यांनी देखील एक व्हिडिओ त्या ठिकाणून केला आणि त्यांचा संदेश देखील आमच्यापर्यंत पोहोचला। मी सुप्रियाताईंना सांगू इच्छितो की सुप्रियाताई, तुम्ही शेवटल्यांदा ट्रॅफिकमध्ये अडलात, आता कनेक्टिंग लिंक झालेली आहे। त्यामुळे पुढच्या वेळेस तुम्ही ज्यावेळी मुंबईहून पुण्याहून मुंबईला जाल त्यावेळी तुम्हाला ट्रॅफिकमध्ये अडण्याची कधीही वेळ येणार नाही। अशा पद्धतीचं काम जे तुमच्या सरकारने थांबवलं होतं किंवा बंद केलं होतं ते आमच्या महायुतीच्या सरकारने या ठिकाणी करून दाखवलेलं आहे। तर माधुरी मिसाळ यांनीही यावरून सुप्रिया सुळे यांना टोला लगावलाय। टिप्पणी करा पण चांगल्या कामाचं कौतुकही करा, असा सल्ला माधुरी मिसाळ यांनी दिलाय। तर सरकार केवळ इव्हेंट सरकार आहे। अटल सेतू आणि मिसिंग लिंक वरून तुम्ही लवकर याल, पण पुढे काय, असा सवाल शशिकांत शिंदेंनी विचारलाय। सुप्रियाताई, आपण आजच्याच दिवशी जो जामचा व्हिडिओ टाकला, आपण कधीतरी अटल सेतूवरनं प्रवास करावा, कोस्टल रोडवरनं प्रवास करावा आणि मिसिंग लिंकमध्ये पण प्रवास करून बघावा, समृद्धी महामार्गावरनं जावं आणि कधीतरी आपण अशा प्रकल्पाचं पण कौतुक करावं। त्या असलेल्या ट्रॅफिकमध्ये अडकलेलं आहे। खरं म्हणतं तर हे सरकार इव्हेंट सरकार आहे। मी मागेही सुद्धा सांगितलं होतं, काम केल्यानंतर त्या कामाचं श्रेय घेण्याच्या बाबतीमधली चढावड करणारे सरकार आहे। म्हणजे आम्ही किती लवकर या ठिकाणी प्रवास सुखकर केला असं दाखवतात। मी एका सभागृहामध्ये सांगितलं होतं, मला चर्चा करताना एकाने सांगितलं होतं, अटल सेतूवरून तुम्ही किती तासात येत आहे, किती लवकर येत आहे, फ्रीवरून किती लवकर येत आहे। म्हणलं लवकर येताना मी तिथून लवकर येतो, नंतर पुढे जाताना 1.5 तास जातात, त्याचं काय। सुप्रिया सुळे यांनी वाहतूक कोंडीचा व्हिडिओ पोस्ट केल्यानं जोरदार चर्चा रंगल्या। मात्र आता कनेक्टिंग लिंक सुरू झाल्यामुळं वाहतूक कोंडीपासून मुक्तता होणार असा दावा सरकारकडनं केला जातोय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।